मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचं जे आता काही दिवसापूर्वी जे वितरण झालं होतं, म्हणजे कालपासून जवळपास वितरण थांबलेलं आहे. तर आपण जर विचार केला तर हे जे वितरण आहे म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं, तर या वितरणाचे प्रचंड लाभार्थ्यांना हप्ता आलेला नाही. मग कोणी काही लाभार्थ्यांना मेपासून आला नाही, काही लाभार्थ्यांना त्याच्या अगोदरपासून आला नाही, काही लाभार्थ्यांना फक्त आताचा जूनचा हप्ता आला नाही. तर अशा कोणत्याही जर लाभार्थ्यांना हप्ता आला नसेल, जर तुमचा हप्ता बंद झाला असेल तर नेमकं काय करायचं आहे, स्टेप बाय स्टेप सर्व सांगणार आहे. आणि याच व्हिडिओमध्ये अगदी कमीत कमी शब्दामध्ये फॉर्मचं स्टेटस कसं पाहायचं आहे ऑनलाईन पद्धतीने, आणि जर ऑनलाईन पद्धतीने पाहता येत नसेल तर नेमकं मग काय करायचं आहे सर्व सविस्तर सांगणार आहे. त्यामुळे बघा आपण एक एक मुद्दे आता समजून घेऊयात. पहिला मुद्दा, जर तुमचा हप्ता बंद झाला असेल तर काय करायचं आहे, तर फक्त मी नेहमी सांगतो तुम्हाला, या व्यतिरिक्त तुम्हाला दुसरा व्हिडिओ पाहायची गरज नाही. नंबर 1, तुम्हाला तुमच्या DBTचं स्टेटस चेक करायचं आहे. तर DBTचं स्टेटस चेक करताना DBT स्टेटस म्हणजेच आधार सीडिंग, त्यालाच आधार मॅपिंग म्हणतो आपण, किंवा DBT स्टेटस बँकेचं आधार खात्याची जी NPCI वेबसाईटवर किंवा बँकेमध्ये तुम्ही फॉर्म भरून देत असता तेव्हा तुम्ही तुमच्या या बँकेचं DBT स्टेटस जे आहे तर ते लिंक करीत असता. याला तुमचा थोडक्यात आधार नंबर जो असतो, आधार नंबर, तर तो जोडत असता म्हणजेच DBT करीत असता. तर हे पाहिजे ॲक्टिव्ह, किंवा दुसऱ्या शब्दामध्ये आपण त्याला म्हणूयात इनॅबल. या व्यतिरिक्त काही लिहिलेलं नाही पाहिजे. एक तर ॲक्टिव्ह पाहिजे नाही तर इनॅबल पाहिजे. जर तुमचं DBT स्टेटस ॲक्टिव्ह असेल आणि तरी देखील तुम्हाला लाभ येत नसेल तर नक्कीच बँकेच्या आधार सीडिंगमध्ये काहीतरी गडबडी आहे. दुसऱ्या बँकेमध्ये खातं खोलून पहा जर शक्य असेल तर. त्यानंतर बघा दुसरं, जर तुम्हाला लाभ बंद झाला असेल तर फॉर्मचं स्टेटस चेक करायचं आहे. आता इथं असं झालं आहे की बरेचसे लाभार्थी काय पाहतात की मंजूर आहे फॉर्म, एवढं पाहून चालणार नाही. रिमार्क्समध्ये काय लिहिलेलं आहे, रिमार्क्स म्हणजे सेरा, इथे काय लिहिलेलं आहे हे तपासा. त्याच्यामध्ये कारण लिहिलेलं असतं बघा, कोणत्या कारणामुळे तुमचा लाभ बंद झालेला आहे. आता काही लाभार्थ्यांचा ITRमुळे ज्यांचा लाभ बंद झाला तिथे ITR असं लिहिलेलं नाही, तर ते महिला बाल विकास अधिकारी कार्यालयाला जाऊन कळेल तुम्हाला. बघा यानंतर जर समजा तुम्हाला फॉर्मचं स्टेटस कसं चेक करायचं हे माहीत नसेल तर अगदी स्टेप बाय स्टेप सांगतो. पहिल्यांदा काय करायचं, तुम्हाला वेबसाईटवर जायचं आहे. त्यानंतर तुम्हाला लॉग इन पासवर्ड ID टाकायचा आहे. त्यानंतर ॲप्लिकेशन सबमिटेड यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि पुढे ज्या इथे अप्रूव्ड आहे का हे पाहायचं आहे, बरोबर. आणि याच्यानंतर इथे जे छोटंसं जे डोळ्यासारखं आयकॉन दिसतो त्याला क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला अशा पद्धतीने तुमच्या फॉर्मचं रिमार्कचं स्टेटस पण पाहायचं आहे. आता मी परत याच गोष्टीला सविस्तर एक टप्प्याटप्प्याने सांगतो. पहिला मुद्दा, आपल्याला लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवर जायचं आहे. वेबसाईटवर गेल्याच्या नंतर तिथे तुम्हाला जे अर्जदार लॉग इन यावर क्लिक करायचं आहे. अर्जदार लॉग इन, बरोबर. तर अर्जदार लॉग इन जे आहे, अर्जदार लॉग इनचं जे काही त्याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर काय इथे तुम्हाला बघा, इथे आणि तुमचा पासवर्ड टाकायचा आहे, कॅप्चा टाकायचा आहे आणि लॉग इन व्हायचं आहे. त्यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशन सबमिटेड अशा प्रकारचं दुसरा विंडो ओपन होईल, त्यावर तुम्ही मोबाईलवर घरी बघू शकता. ॲप्लिकेशन सबमिटेडवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर ॲप्लिकेशन सबमिट केल्याच्या नंतर इथे तुम्हाला अशा प्रकारचं तुमचं ग्रीन कलरमध्ये जर असेल तर काळजी करायची गरज नाही, पण एवढ्यावर थांबायचं नाही. इथं जर का अप्रूव्ड असेल तर मग इथं डोळ्यासारखा जो आयकॉन दिसतो आहे तर यावर क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्याच्या नंतर अशा प्रकारचं पेज पुढे ओपन होईल बघा, हे पेज. आणि या पेजमध्ये जर आपण आता वरती याला स्क्रोल केलं तर इथे बघा रिमार्क्स दिसतंय का, रिमार्क्स असं लिहिलेलं असतं बघा. आणि इथं काय दिलं बघा, फॉर्म अप्रूव्ड झाला म्हणताय, पण खाली जर आपण या रिमार्कच्या स्टेटसला डिटेल पाहिलं तर इथं प्रोव्हिजनली रिजेक्ट पण दाखवतोय बघा हा फॉर्म. म्हणजे इथे अप्रूव्ड आहे पण इथे रिजेक्ट दाखवतो आहे. हे असं कशामुळे, तर यांचा फॉर्म जो झाला आहे आधार कार्ड नॉट अपलोडेड असं सांगता यांचं, बरोबर. आधार कार्ड अपलोड नाही झालेलं असं यांना, म्हणजे कागदपत्राअभावी यांचा लाभ बंद झालेला आहे. आता याच्या व्यतिरिक्त दुसरे पण जे काही कारण असेल तर कारण तुम्हाला इथे कळेल बघा, लक्षात आलं. त्यामुळे रिमार्कचं स्टेटस तुम्ही चेक करायचं आहे. आता काही लाभार्थी म्हणतील सर आमच्याकडे तर रिमार्क स्टेटस चेक करायला लॉग इन पासवर्ड ID नाही, तर तुम्ही काय करायचं ते पण सांगतो बघा. या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला हप्ता बंद झाला असेल तर स्टेप बाय स्टेप काय करता येईल ह्या सर्व गोष्टी सांगतोय बरं का. जर हप्ता बंद झाला असेल तर बघा, जर तुमच्याकडे लॉग इन पासवर्ड ID नसेल तर काय करायचं. आता बघा, जर लॉग इन पासवर्ड ID नसेल तर महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाला तुम्ही संपर्क करायचा आहे, म्हणजे स्वतः प्रत्यक्ष जायचं आहे. आणि जाताना न चुकता आधार कार्डची झेरॉक्स घ्यायची आहे सोबत. आधार कार्ड जे आहे हे लागेल बघा, त्याशिवाय त्यांना पाहता येणार नाही तुमचं डिटेल स्टेटस काय आहे फॉर्मचं.
जेव्हा तुम्ही महिला बाल विकास अधिकारी कार्यालयाला जासाल तिथे तुम्हाला तुमच्या फॉर्मचं स्टेटस चेक करता येईल. हे कुणासाठी सांगतोय मी? ज्यांच्याकडे लॉग इन पासवर्ड ID नाही त्यांच्यासाठी. आता महिला बाल विकास अधिकारी कुठं असतं तर हे असतं जिल्ह्याच्या ठिकाणी. हे असतं जिल्ह्याच्या ठिकाणी, जिल्हा पातळीवर एकच असतं. आता तुम्ही म्हणाल की CDPO कार्यालयाला जर गेलो आम्ही तर तिथे कधी कधी चेक होतं का? तर कुठे कुठे होतं कुठे नाही, पण महिला बालविकास अधिकारी कार्यालयामध्ये मात्र कंपल्सरी होतं. ही गोष्ट लक्षात ठेवा. आता याच्या व्यतिरिक्त पण काही लाडक्या बहिणींना असं वाटत असेल की तरी देखील सर आमचा लाभ बंद आहे, आम्ही सर्व चक्रा मारून बसलो आहेत, तर तुम्ही एकदा परत एक गोष्ट करायची आहे. ती म्हणजे कोणती ते सांगतो बघा. तुमचा जर तुमच्याकडे लॉग इन पासवर्ड ID असेल तर तुम्ही लॉग इन करायचं आहे पोर्टलवर लाडकी बहीण योजनेच्या, आणि ट्रान्झॅक्शन हिस्ट्रीमध्ये मी स्क्रीनला लावतो बघा. ट्रान्झॅक्शन हिस्ट्री जी आहे तर ट्रान्झॅक्शन हिस्ट्रीमध्ये तुमच्या खात्यावर पैसे येऊन परत गेलेत का, म्हणजे डिक्लाईन असं तुमच्या खात्यावर आलेलं आहे का ते पहा. जर असा आला असेल तर नक्कीच तुमच्या बँक खात्यामध्ये गडबडी आहे, म्हणजे तुम्हाला दुसरी बँकचे खातं त्याला लिंक करा असं मी तुम्हाला सजेस्ट करेल. जर ते खूप महिन्यापासून होत असेल किंवा तुम्हाला काही कारण कळत नसेल तर बँकेशी एकदा चौकशी करा जाऊन की माझे पैसे डिक्लाईन होत आहेत, म्हणजे परत जात आहेत आणि परत गेलेले पैसे ऑब्व्हियसली भेटत नाही. पण अशा वेळेस तुम्ही एक तर बँकेमध्ये जाऊन बँकेची आधार सीडिंग ओके आहे का ते पहा. त्यानंतर बँकेची KYC पण केल्यामुळे कधीकधी आधार हे जे डिक्लाईन झालेलं असतं म्हणजे आपले खात्यामध्ये आलेले पैसे तर ते परत येतात म्हणजे गेलेले पैसे नाही पण येणारे पैसे तरी किमान येतील. लक्षात ठेवा. म्हणजे KYC आणि आधार सीडिंग या दोन्ही गोष्टी ज्या आहेत बँकेचं ट्रान्झॅक्शन डिक्लाईन होण्यासाठी कारणीभूत आहेत. ही गोष्ट पण सर्वांनी समजून घ्या. म्हणजे थोडक्यात सांगायचं तात्पर्य या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काय सांगितलं आहे परत सांगतो. जर समजा तुमचा लाभ बंद झाला असेल, तुम्हाला कारण माहीत नसेल तर तुम्ही DBT स्टेटस पहिल्यांदा चेक करायचं आहे. पहिल्यांदा काय केलं तुम्ही DBT स्टेटस चेक केलं तर स्टेप बाय स्टेप तुम्हाला DBTचं स्टेटस चेक करायचं आहे. त्याच्यानंतर जर DBT स्टेटस ओके असेल तर फॉर्मचं स्टेटस चेक करायचं आहे. ते पण ओके असेल तर रिमार्क्समध्ये काय लिहिलं आहे ते चेक करायचं आहे. आणि तेही जर ओके असेल तर तुम्हाला ट्रान्झॅक्शन हिस्ट्रीमध्ये जायचं आहे. ट्रान्झॅक्शन हिस्ट्रीमध्ये जाऊन जे आहे तुम्हाला तिथे आणखी डिक्लाईन असा ऑप्शन आला आहे का तुमच्या खात्यावर तो पाहायचा आहे. आला असेल तर मी परत सांगतो आहे KYC करायची आहे. कशाची KYC करायची आहे? बँकेची. लाडकी बहीण योजनेची KYC तर सध्या चालू नाही. लक्षात आलं का सर्वांच्या? आणि याच्या व्यतिरिक्त पण तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न असेल, जर तुम्हाला हप्ता बंद झाला असेल या कारणास्तव तर नक्की तुम्ही तो प्रश्न कमेंट्समध्ये विचारू शकता. तुर्तास या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.